नमस्कार मित्रांनो, आज विषय आपण बोलतोय अण्णा हजारे। अण्णा हजारे, हो तेच अण्णा हजारे ज्याने 2011 मध्ये भ्रष्टाचाराविरोधात एक मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि त्या आंदोलनाचा फायदा बऱ्याच राजकीय नेत्यांना आणि बऱ्याच राजकीय पक्षांना झाला होता। तो 2011 मध्ये जो आंदोलन केलं होतं अण्णा हजारेने, त्या अण्णा हजारे आंदोलन केलं त्याच्यामध्ये सर्वात जास्त फायदा झाला होता आम आदमी पार्टी, जिने दिल्लीमध्ये बहुमताने आपली पार्टी निवडून आणली होती अण्णा हजारेने। आणि अण्णा हजारेंचा फायदा घेऊन केजरीवालाने दिल्लीमध्ये सरकार स्थापन केली होती। आणि त्याच्यानंतर आलं 2014 आणि 2014 मध्ये अण्णा हजारेंचाच फायदा घेऊन जे पंतप्रधान सीट वरती बसले ते नरेंद्र मोदी। आणि ह्या अण्णा हजारेंमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले, ते पण त्याच काळामध्ये 2014 मध्ये। कारण भ्रष्टाचार विरुद्ध काँग्रेस विरुद्ध अण्णा असा लढा होता आणि आता अण्णा मूग गिळून गप्प आहेत। एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे देशामध्ये, मतदानाची चोरी होते आणि अण्णा अजून झोपेतच आहे। त्या टायमिंगला 2011 ला अण्णा जे झोपले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना जसं आणि केजरीवालांनी जसं एखादी माशी चहाच्या कपामधून साईडला करतात तसे अण्णा हजारेंना साईडला केलं गेलं। आणि तेव्हा जे अण्णा झोपी गेले ते अण्णा अजून काही वरती मान काढून जागे झाले नाही। त्यामुळे मित्रांनो, अण्णा आता परत जागे होतील का ह्यावरती प्रश्नचिन्ह आहे। तर बघत राहा मित्रांनो KM न्यूज। धन्यवाद।